नवरात्रोत्सवात अंबाबाईच्या दर्शनासाठी कोल्हापूर फुलतं। लोक भक्तिभावाने रांगेत उभे राहतात, पण त्याच भक्तांच्या आडवे येतात तथाकथित व्हीआयपी। जे लोकप्रतिनिधी आहेत, जे वरिष्ठ अधिकारी आहेत, जे सचिव दर्जाचे आहेत, यांचे नातेवाईक, यांच्या घरातली लोक या दरवाजातून सोडली जातात। कायद्यानं, न्यायालयाच्या आदेशानं कोणत्याही प्रकारे उत्सव काळात व्हीआयपी दर्शन देता येत नाही। असं असताना सुद्धा पोलिसांच्यावर दबाव आणून काही लोकांना या दरवाजातून सोडलं जातं। खरं तर मंदिराच्या प्रवेशद्वारावरच व्हीआयपी पास बंद असल्याचा बोर्ड आहे, पण पोलीसच व्हीआयपी दर्शनाचे एजंट बनल्याचा आरोप आहे। माझं म्हणणं नांगरे पाटील साहेबांना आहे, हा दरवाजाजवळचा बोर्ड पहा। इथं कनिष्ठ न्यायाधीशांनी आदेश दिलेला आहे, त्या आदेशाची पायमल्ली पोलिसांच्याकडनं होत आहे। या दरवाजाजवळ पोलीस एक नेहमी कायमस्वरूपी ठेवलेला आहे। बाहेरनं काही लोक किंवा कर्मचारी वगैरे जे त्यांना मार्किंग केलेले व्हीआयपी आहेत, अशा लोकांना थेट घेऊन येतात। शनी मंदिर, लहान महालक्ष्मी आणि सटवाई मंदिराच्या आडून हे भक्त थेट गाभाऱ्यात नेले जातात, पण त्यांच्या या आडमार्गानं लोक मात्र ताटकळतात। सकाळी 7 वाजता दर्शनाला थांबलेलो आहे, ते आत्ता माझं दर्शन झालंय। हे व्हीआयपीना डायरेक्ट एंट्री मिळते आणि सर्वसामान्यांना 4 तास 5 तास असं हे वेटिंग करायला लागते आणि त्यांचं व्हीआयपींचं काही चेकिंग न करता डायरेक्ट आत सोडलं जातं। सर्वसामान्य मात्र सगळं मेटल डिटेक्टर ह्यातून आतमध्ये प्रवेश दिला जातो। हे चुकीचं आहे, सर्वांना एक समान असा हे पाहिजे। देवाच्या दरबारात सारेच सारखे, पण सध्या देवापेक्षा मेवा महत्वाचा झालाय। त्यामुळे अशा मेवेकऱ्यांना वेळीच रोखण्याची गरज आहे, अन्यथा देवी माफ करणार नाही। रणजित माजगावकर, एबीपी माझा, कोल्हापूर।